विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आपण आज या अखिल भारतीय मराठा महासंघ या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप आहेत, त्यांच्याशी संवाद साधतो। दादा, काय सांगू शकता या वार्षिक साधारण सभे प्रसंगी? ही वार्षिक सर्वसाधारण सभा हे प्रोसेसच असते ना, दरवर्षी सर्वसाधारण सभा घेणं। त्याप्रमाणे आमच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा होती। त्याच्यामध्ये वार्षिक अहवाल सादर करणं, बजेट सादर करणं, जे विषय असतात अजेंडावर होते। त्याच्या व्यतिरिक्त आता मुंबई महापालिकेचे इलेक्शन्स आहेत, त्याबद्दल आमची चर्चा झाली, कोणाबरोबर राहायचं त्याचा आम्ही सगळ्या सभासदांना थोडीशी जाणकारी दिली। सभासदांची काही मतं आजमावली। शिवाय आमच्या आता हे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत, ते नागपूरवरून आले आहेत, या राष्ट्रीय अध्यक्ष महिला अध्यक्ष इंदोरवरून आले आहेत। हे आमचे अखिल भारतीय राष्ट्रीय कार्यक्रम सभासद थोडी गर्दी कमी दिसली, कारण लग्न सराई आहे मुंबईमध्ये, त्यामुळे नाही तर आमच्या सभा तशा 4-5 नेहमीच असतात वार्षिक सर्वसाधारण सभेला। या सभेमध्ये सगळे निर्णय आम्ही आमच्या संस्थेला जे पोषक आहेत ते घेतले। त्याच्यावर विशेष काय असं नाही आहे, विशेष काय असेल तर तुम्ही आमच्या सभासदांना विचारायला। दादा, या ठिकाणी आपण जी समजा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सामाजिक जी कार्यक्रम असतात, कुठल्या कुठल्या पद्धतीचे आपण राबवत आहात या मराठा महासंघाच्या माध्यमातून? सामाजिक कार्यक्रम आमचं विवाह मंडळ आहे, महिला गटातून काही महिलांना आम्ही काम दिलं आहे। इथं अखिल भारतीय मराठा महासंघाची एक कामगार विंग आहे, त्या विंगमध्ये पण आम्ही आता आमच्याकडे 7 लाख कामगार आमच्याशी जोडलेले आहेत। आमची महिला विंग आहे, विद्यार्थी विंग आहे, लॉयर्स फोरम आहे, डॉक्टर्स फोरम आहे, त्या वेगवेगळ्या विंगमध्ये काम करतो। आता एक 27-28-29ला मराठा बिझनेस फोरम ही अखिल भारतीय मराठा महासंघाशी संलग्न संस्था आहे। त्याच्यामध्ये अनेक उद्योग देशभरातले उद्योगपती त्यांचे स्टॉल नेहरू स्टेडियममध्ये लागलेले आहेत। आपण पण यावं त्या कार्यक्रमाला असं आपल्या माध्यमातून आमच्या समाज बांधवांना तुम्हालाही सांगू इच्छितो। बरं, या आपण जे मराठा आरक्षण आहे, या आरक्षणाबद्दल काय सांगताल? आता पुढील मराठा महासंघाचा जन्मच मराठा आरक्षणाबाबत झाला। गेले आमचे स्वर्गीय आप्पासाहेब पवार यांनी अनेक चळवळी मोर्चे काढले, आता जरांगे पण त्याच्यासाठी आग्रह धरत आहेत। थोडंफार त्यांना यश पण येतं, त्यापर्यंत त्यांचंही अभिनंदन करायला आग्रह। पण ओपनमध्ये जो मराठा आहे त्याला आरक्षण हे सरकार किंवा कायद्याने बंधन देऊ शकत नाही। काल सेवानिवृत्त ज्येष्ठ गवई साहेब यांनी देखील सांगितलं की 50%ची मर्यादा तुम्ही करू शकत नाही। आम्हालाही ते मान्य आहे, पण चोर दरवाजाने जे आरक्षण घेतलं आहे ओबीसीला त्यांच्या टक्केवारीपेक्षा, ते आरक्षण आम्हाला मिळावं अशी आजही आमच्या सरकारकडे मागणी आहे। सरकार कुठच्याही सत्तेवर असलं तरी ते आपल्या मतदाराला दुखवू इच्छित नाही, कारण त्या मतावर डोळा असतो। तरी पण आम्ही देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करतो की आम्हाला त्याच्या बाहेरचं 10% आरक्षण दिलं आहे, ते टिकवावं अशी आमची मागणी आणि इच्छा आहे। खरोखर आता दिलीप दादा जगताप यांचं खरंच म्हणजे मोठं मन म्हणावं लागेल की जरांगे पाटलांनी जे आरक्षणाविषयी जे आंदोलन उभारलं त्यांचं त्यांनी खरोखर आता अभिनंदन केलेलं आहे। खरंच या अखिल भारतीय मराठा महासंघाचं कौतुकच आहे। विकासनामा लाईव्ह, बालासाहेब पपाळ, मुंबई।